हरी राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजन तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा बरबा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल सर्व बरबा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा आपण कुमार देवीवर परकुमार देवीवर विठ्ठल बरवा
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम राम. आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या होळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे होळी सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाची अखंड चिंतन विठोबाची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची तुका सेवा म्हणे मज घडो त्यांची तुका सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे मज घडो त्यांची तुका सेवा म्हणे मज घडो त्यांची तुका सेवा म्हणे मज घडो त्यांची तुका सेवा म्हणे मज घडो त्यांची परी सेवा माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही मुळी कन्या पुत्र होती जे होळी सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे होळी सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा गोपार खुमाई गोपार गोपार कुमार खुमाई गोपार कुमार गोपार 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 खुमाई गोपार खुमाई गोपार कुमार अपोलिया हिता जो आसे जगता अपोलिया हिता जो आसे जगता आपुलिया हेता जो असे जागता आपुलिया हेता जो असे जागता अपोलिया हिता जो आसे जगता अपोलिया हिता जो आसे जगता आपुलिया हेता जो असे जागता आपुलिया हेता जो असे जागता धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता तयाची या होळी कन्या पुत्र होती जे सात्विक होळी कन्या पुत्र
तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हेता जो असे आपुलिया हेता जो असे जागता धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक वाटे वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरेक वाटे देवा तयाचा हरेक हरिक वाटे देवा तयाचा हरी
तया तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक तया तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय विठ्ठल 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 कारण इतर जेवढे जन्माला आलेत भारत देशामध्ये त्यांना हा अभंग सर्वांना काय आहे? पाठांतरातला आहे. अभंग सर्वांचे हा काय आहे? पाठ आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जो हितासाठी जागतो त्याच्या आई वडिलाला धन्यता देतात. ह्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात स्वतःच्या आई वडिलाला. ऐका, अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडासा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचा असतो. आज आपण सर्वजण इथं जन्मला आहोत म्हणजे इथं सर्वजण उपस्थित आहोत म्हणजे नवरात्री महोत्सवानिमित्त हा चाललेला म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. सुंदर अशा प्रकारे गोड अशा प्रकारचं नियोजन आहे. सर्व टाळकरी माळकरी गुणीजन मंडळ माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्याकडे आलेली ही सेवा मृदुंग विशारद मृदुंग सम्राट ज्यांचं महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव आहे तसे असणारे माझे गुरुस्थानी असणारे गंभीरजी महाराज अवचार ह्यांच्या निमित्ताने गुरुजी ह्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे ही आलेली ह्यांच्या संपर्कामधून माझ्याकडे आलेली ही सेवा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. व तसेच आमच्या तिकडल्या आमच्या जिल्ह्याचं जालन्याचं व महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व माझ्या गुरुस्थानी असणारे राम महाराज पांडुरंग महाराज असतील. काही अडचण नाही, वयामानाने होत आहे तसं घ्या. पांडुरंग महाराज असतील त्यांनाही धन्यवाद. व तसेच आमचे सुंदर अशा प्रकारे ज्यांचं गूढ गायन आहे आळंदीमध्ये सुंदर अशा प्रकारचं ज्यांचं गूढ गायन आहे तसे असणारे आमचे सोमनाथ महाराज असतील त्यांनाही धन्यवाद. व तसेच आमचे उत्कृष्ट अशी माईक सिस्टीम वगैरे
व व्हिडिओ शूटिंग वगैरे अतिशय छान करतात तसे असणारे रामराम महाराज असतील, त्यांनाही रामराम महाराज अवचार असतील, त्यांनाही धन्यवाद. व तसेच ऑपरेटर काय म्हणले धनंजय महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. वा सुंदर अशा प्रकारची सिस्टीम आहे. कारण माईक सिस्टीमचं नाव घेणं अतिशय गुड पॉवर सिस्टम. हा पॉवर सिस्टीम असेल, कारण माईक सिस्टीमचं नाव घ्यायला पाहिजे, बरोबर का नाही? हा कारण माईक सिस्टीमचं जर नाव नाही ना घेतलं महाराज, काय होत असतं कधी कधी माईक सिस्टीम वाले नीट आवाज येत नाही. हो एका गावाला असंच झालं. मी काय केलं, माईक सिस्टीम वाल्याचं नावच घेतलं नाही आणि माईक बंद होता. जेव्हापासून कीर्तन सुरू झालं तेव्हापासून माझा माईकच बंद होता आणि जेव्हा कीर्तन संपलं का तेव्हा नंतर मला कळालं की माईक माझा बंद होता. त्याच्यामुळे माईक सिस्टीमचं नाव घेतलं पाहिजे. अतिशय गोड अशी माईक सिस्टीम आहे, सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, नाहीतर काही उपयोग नाही बरं का महाराज. हो आता सगळं सुंदर आहे पण माईक सिस्टीमच जर चांगली नसली तर काय अर्थ आहे का महाराज? हा काय उपयोग नाही. कारण बाई मोठीची करायची ऊस तोडील न्यायची काय उपयोग आहे का? अर्थच नाही ना, बरोबर का नाही? त्याच्यामुळे सुंदर अशा प्रकारची माईक सिस्टीम वगैरे व तसेच सर्व गुणीजन मंडळी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. व तसेच ज्यांच्यामुळे आज मी इथोबा तसे असणारे माझे गुरुजी अंकुजी महाराज काळे हे सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. सगळे गुणीजन मंडळी माझ्या कीर्तनाला उपस्थित, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. ज्याच्या कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा. व तसेच माझे दोन गुरुबंधू अतिशय सुंदर आहेत, गोंडस माझेच भाऊ, म्हणा काही अडचण नाही, अतिशय सुंदर आहेत, हे सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. ज्यांचं कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. तुमचं सगळ्यांचं नाव एका उखाण्यात घेतो बरं का. ऐका नाव कसं घेतो ऐका. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा. अभंगाद्वारे महाराज काय सांगतात लक्ष देऊन ऐका. अभंगाद्वारे महाराज आई वडिलाला धन्यता देतात, पण कुणाच्या जो हितासाठी जागतो त्याच्या आई वडिलाला धन्यता देतात महाराज. हो हा आपल्याला एकदा जन्म मिळालाय दादा, सर्वांना हा गोड अशा प्रकारचा जन्म मिळालाय, प्रत्येकाला जन्म मिळालाय, पण एक ना एक दिवस हा जो जन्म आपल्याला मिळालाय तो गमवावा लागणार आहे. एक ना एक दिवस हा जन्म गमवायचा आहे, मरण आपल्याला येणार आहे. असं मरण प्रत्येकाला चुकणार नाही, मरण प्रत्येकाला येणारच आहे. संतांना सुद्धा जावं लागलं, आपण तर काय आहेत, आपण तर माणसं आहेत महाराज, आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे बरं का. ऐका आमच्या गावचा सरपंच बरं का, आमच्या गावचा सरपंच असा इस्त्यावर पाठवायला. कशावर? इस्त्यावर. त्याला म्हणलं पोळण ते म्हणलं आपल्याला पोळत नसते. मी म्हणलं कसं काय? ते म्हणला मी सरपंच आहे गावचा. काय म्हणला तो? मी गावचा सरपंच आहे म्हणून मला पोळत नाही. त्याला म्हणलं तू गावचा सरपंच जरी असला आणि कुठाला जरी आमदार जरी असला तरी तुला पोळणारच आहे, तू कुठला खासदार जरी असला तरी तुझा मरण येणारच आहे. प्रत्येकाला मरण आहे, सगळ्याला मरण आहे, पण मरणाआधी काय झालं पाहिजे? सावध झालं पाहिजे आणि काही ना काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावी. हो मरणाआधी सावध झालं पाहिजे आणि काही ना काहीतरी कीर्ती करून मेलं पाहिजे. आमच्या ज्ञानोबारायांनी कीर्ती केली, आमच्या तुकोबारायांनी कीर्ती केली. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली महाराज. हो छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकी कीर्ती केली, आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघतंय दादा. हा आपल्याला आपल्या वडिलाचं नाव माहिती, आपल्या आजोबाचं नाव माहिती, कायला पंजोबाचं माहिती, पण कायला खापर पंजोबाचं नाही माहिती, ढोपर पंजोबाचं नाही माहिती. पण एवढं लक्षात ठेवा, आज जर बघितलं कोणाला हे विचारा, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे मात्र प्रत्येकाला माहिती आहे. स्वतःच्या रक्ताला लोक विसरले पण छत्रपती शिवाजी महाराजांना अजून लोक विसरले नाही. इतकी कीर्ती केली दादा. मरणाआधी सावध व्हा आणि काही ना काहीतरी कीर्ती करून मरा. अरे मरतानी असं मरा आमच्या ज्ञानोबारायांसारखं मरा, अरे मरतानी असं मरा आमच्या जगद्गुरु तुकोबारायांसारखं मरा, अरे मरतानी असं मरा आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा घेऊन मरा, अरे मरताना असं मरा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी घेऊन मरा, अरे मरताना असं मरा की मेल्याच्या नंतरही अख्खं जग आपलं नाव घेईल. मरताना असं मरा दादा. मरण येणार आहे पण काय करून मेलं पाहिजे? काही ना काहीतरी कीर्ती करून मेलं पाहिजे. हो महाराज काही उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे
उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, हे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असं मारा मारताना काही ना काहीतरी काय करून मारा, कीर्ती करून मारा. जगद्गुरु तुकोबारायांसारखी कीर्ती करा, ज्ञानोबारायांसारखी कीर्ती करा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कीर्ती करा. महाराज ऐका, एक अटल बिहारी होते आणि एक बिहारी होते. बिहारी अटल बिहारीला म्हणले मी मरणार नाही. तेव्हा अटल बिहारीला म्हणले कस काय मरणार नाही. तेव्हा बिहारी म्हणले मी अजिबात मरणार नाही. तेव्हा अटल बिहारी काय म्हणले माहिती का, अरे तू तो बस बिहारी है, हम तो अटल बिहारी है. अटल बिहारी असून सुद्धा जावं लागलं. बिहारी तर काय साधेत महाराज, हो प्रत्येकाला जावं लागतं महाराज. संत सुद्धा गेले, आपण तर काय महाराज साधेत महाराज, हो प्रत्येकाला जाणं प्रत्येकाला आहे. पण काही ना काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे बरं का. हो नाव लोक काय कोण्या लोकांचं घेतात माहितीये का, एखाद्याचं असं नाव घेतात, एखादा जर बेवडा असला, असं लोकांना जर त्रास देत असला ना, तर काहींना म्हणतात बरं झालं मेला, लय शहाणपणा करत होता, लय दारू पित होता. आणि काहींना असं म्हणतात अरे चांगला होता, कस काय गेला काही माहित नाही. बघा काहीच दोनच व्यक्तीचं नाव निघतं, कोण्या जो चांगला आहे आणि जो मूर्ख आहे त्याचा. आता मूर्ख व्हायचंय का चांगलं व्हायचंय ते तुम्ही ठरवा, काही अडचण नाही. कारण दोन्ही जरी झालं तर नाव तुमचं निघणार आहे, बरोबर का नाही. पण कार्य कसं करायचंय. आमच्या तुकोबारायांना किती त्रास दिला, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना इतका त्रास दिला. पण जाता वेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधी घेता वेळेस प्रत्यक्षात सगळे लोक काय होऊ लागले, रडू लागले. ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला, पण ज्ञानेश्वर महाराजांनी शपथ घेतली अवघाचा संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. कोणी शपथ घेतली, ज्ञानेश्वर महाराजांनी. इतका ज्ञानेश्वर महाराजांना त्रास झाला, पण आज आपण सर्वजण ज्ञानेश्वर महाराजापाशी दर्शनाला जातोय, लक्षात ठेवा. हो तुकोबारायांनी इतकी कीर्ती केली, अरे साक्षात त्या तुकोबारायांचा गाथा बुडविला. कशामध्ये, पाण्यामध्ये तुकोबारायांचा गाथा बुडवला होता. बुडत नव्हता गाथा, असा वर तरंगायचा, त्याच्यामुळे दगड बांधून बुडविला होता, तरी सुद्धा बुडत नव्हता महाराज. तुकोबारायांनी इतकी कीर्ती केली. आजही आम्ही तुकोबारायांचे अभंग कीर्तनामध्ये घेतोय, भजनामध्ये घेतोय. अशी तुकोबारायांसारखी कीर्ती करा. हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखी काही ना काहीतरी कीर्ती करा. आपला आपण मेल्याच्या नंतर काही नाही, आपला जोपर्यंत जन्माला आलोत आपण तोपर्यंतच आपला बर्थडे साजरा होतो, बरोबर का नाही. हा तोपर्यंतच आपला बर्थडे साजरा होतो. हा मेल्याच्या नंतर वर्ष श्राद्ध बस, त्याच्यावर काही आहे का, नाही, त्याच्यावर काहीच नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आज सुद्धा काय होतो, बर्थडे साजरा होतो आणि पुण्यतिथी साजरा होती, लक्षात ठेवा. हो महाराज अशी काहीतरी कीर्ती करा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कीर्ती करा, तुकोबारायांसारखी कीर्ती करा. कीर्ती करून मेलं तर तुम्ही चांगला असं कीर्ती करूनच मरा. हा असं बरेचसे लोक जे आहेत, असे बरेचसे लोक आहेत की जायला नव्हते पाहिजे पण ते गेले. लक्षात ठेवा, प्रत्येकाला जाणं पण काय करून जायचं, कीर्ती करून जायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, एक दिवस गरुडाची आई आजारी पडली बरं का. ऐका, गरुडाची आई आजारी पडली म्हणून गरुड देवाकडे गेला आणि देवाकडे गरुड गेल्याच्या नंतर देवाला म्हणाला, देवा ए देवा, अरे माझी आई आजारी पडली रे देवा, काहीतरी कर ना विलास. तेव्हा देव काय म्हणला माहिती का, अरे तुझी आई आता आजारी पडली पण 2-3 दिवसांनी जाणार आहे. तेव्हा गरुड म्हणला, अरे देवा काहीतरी कर, अरे माझ्या आईला वाचव ना, काहीतरी कर. तेव्हा देव म्हणला, अरे आम्हाला सुद्धा जावं लागलं, तुझ्या आईला सुद्धा जावं लागणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आईला ज्या दिवशी यमदेव भेटायला येते ना त्या दिवशी तुझ्या आईचा मृत्यू होय. मग तो कामावरून यायचा. आता तो सकाळी सकाळी कामाला जायचा आणि कामावरून आल्याच्या नंतर आईला विचारायचा, आई आज कोणते देव भेटायला आले. आई सांगायची, आज मला गणपती भेटायला आले. दुसऱ्या दिवशी विचारलं, आई कोणते देव भेटायला आले. आई म्हणली, लक्ष्मी भेटायला आली. तिसऱ्या दिवशी विचारलं, आई कोणते देव भेटायला आले. तेव्हा सांगितलं, बाळा आज मला यमदेव भेटायला आले. यमदेव ऐकलं आणि यमदेव ऐकल्याच्या नंतर देवाने सांगितलंच होतं, ज्या दिवशी रात्री तुझ्या आईला यमदेव भेटायला येतील त्या दिवशी सकाळी तुझ्या आईचा मृत्यू खरा. त्या दिवशी यमदेव ज्या दिवशी भेटायला आले ना त्या दिवशी सगळं आंघोळ वगैरे लवकर त्याने आंघोळ वगैरे केली आणि स्वतःच्या आईला खांद्यावर बसून पार मोठ्या एका दरीमध्ये घेऊन गेला. इतक्या दूर दरीमध्ये घेऊन गेला आणि दरीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा कसा करतोय, आता यमदेव काय, इथं यमदेवाचा बाप सुद्धा येऊ शकत नाही. लगेच मागून यमदेव आले. यमदेव म्हणतात, राम राम. राम राम म्हणले की हे लगेच कसं करतो,
यमदेवा तुम्ही इथं कसे? ते म्हणला मला माहिती होतं तुझ्या आईचा प्राण जेवय ह्या दरीतच आहे. मी सकाळपासून वाट बघत होतो की तू ह्या दरीमध्ये तुझ्या आईला आणशील कवा. ऐका, लक्षात ठेवा, माझा सांगण्याचा उपदेश हाच आहे, मृत्यू आपल्या जवळ येत नाही पण आपणच मृत्यूला जवळ घेऊन जातो. बरोबर का नाही महाराज? हा, ऐका, असंच आता यमदेव प्रत्येकाला न्यायला येतात. आता यमदेवकडे अशी एक लिस्टच असती, आज ह्याचा नंबर, उद्या त्याचा नंबर, ज्याचा नंबर आहे त्याचा पहिला नंबर लागला की लगेच त्याच्याकडे यमदेव जाते. एक दिवस असा रामभाऊचा नंबर लागला होता. नंबर 1 ला रामभाऊचा नंबर होता आणि रामभाऊचा नंबर होता ते रामभाऊच्या घरी यमदेव गेले आणि यमदेव रामभाऊच्या घरी गेले. रामभाऊ कसं करतो, यमदेवा आतापर्यंत तुम्हाला कुणी शिरा खाऊ घातला नसेल पण आज मी शिरा खाऊ घालणार नाही. मला न्यायचंय, तुम्ही न्या, पण मला माझ्या हातचा आधी शिरा खाऊन जा. शिरा खाऊन जा म्हणल्यावर यमदेव म्हणले आतापर्यंत आपल्याला कुणी चांगलं नाही, खाऊ म्हणलं पण ह्याला काय माहिती होतं या काय ना काहीतरी करणार आहे म्हणून. यांनी मस्त शिरा केला पण शिऱ्यामध्ये झोपीचं औषध टाकलं. जी शिरा खाल्ला आणि यमदेव झोपले. आता यमदेवाला झोप लागली आणि यमदेवाला झोप लागल्याच्या नंतर ऐका, यमदेवाला झोप लागल्याच्या नंतर त्यांनी यमदेवाकडली लिस्ट घेतली आणि यमदेवाकडली लिस्ट घेतल्याच्या नंतर 1 नंबरला ज्याचं नाव होतं का, आता रामभाऊ स्वतःचं नाव 1 नंबरला होतं ना, 1 नंबरचं नाव खूर केलं. जे खाल्लं नाव होतं, खाल्लं नाव वरी टाकलं आणि वरलं नाव खाली घेतलं. आता रामभाऊचं जे वर नाव होतं ते खाली टाकलं, तिने खाली नाव टाकलं रामभाऊ. आता यमदेव उठले आणि यमदेव कसे करतात, वाह काय मस्त शिरा केलता, प्युअर तुपामधला शिरा केलता, तुपामधला इतका गोड शिरा केलता, पोट भरून मी शिरा खाल्ला आणि शिरा खाल्ल्याच्या नंतर मला झोप लागली. अरे आतापर्यंत मला कुणीच शिरा खाऊ घातला नाही रे, तू मला शिरा खाऊ घातलास ना. मी आता लिस्ट वरून सुरू करणार होतो ना, आता वरून सुरू नाही करीत, आता मी खालून सुरू करतो. खालून सुरू करतो म्हणल्याच्या नंतर रामभाऊ म्हणले बाबू आकर्षवट रामभाऊला सुद्धा जावं लागलं. प्रत्येकाला जावं लागतंय पण काय करायचं, कीर्ती करून जायचं. हो जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. काय सांगतात अभंग? आपुली अहित जो हसे जगता, आपुली अहित जो हसे जगता, आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहित जो हसे जगता, आपुली अहित जो हसे जगता, आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता वाह तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुली अहिता जो हसे जागता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, आपुली अहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज म्हणले आपुलिया हिता जुहासे जागता, धन्य माता पिता तयाचिया. जो हितासाठी जागतो त्याच्या आई वडिलाला महाराज धन्यता देतात. त्याच्यामुळे हितासाठी जागलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, हितासाठी जागलं पाहिजे. दादा सुखी आणि समाधानी राहतात. हो, मरेपर्यंत आपल्याला देव सांभाळतो, जन्माला आल्याच्या नंतर मरेपर्यंत आपल्याला देव सांभाळतो. देव आपल्याला काहीच कमी पडून देत नाही. मागं पुढं आपले उपाय देव बरं का, देवच आपल्याला सांभाळतो, दुसरं कुणी जे सांभाळत नाही. जे संसारातले जे लोक सांभाळतात ह्यांच्या मागं, हे जे सांभाळतात नाही याच्या मागं काही ना काहीतरी दिल्या घेतल्याचा व्यवहार आहे, त्याच्यामुळे सांभाळतात. जे हे सुखाचे घेतल्याचे आणि अंत हे काळीचे
नाही बाकून. हो जन हे सुखाचं हे नुसतं दिल्या घेतल्यासाठी आहे, बाकी सांभाळणार आहे का? नाही, हे नुसतं पैशापुरतं सांभाळतोय, पुन्हा नंतर सांभाळीत नाही महाराज. हो, पण देव जो सांभाळतोय याच्या मागे कुठल्या प्रकारचा स्वार्थ आहे का? नाही महाराज. संत जे सांभाळतात याच्या मागे ही कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही. हो महाराज, देव सांभाळतो. ऐका, एक मुद्दा सांगतो आणि पुढे चलतो. 80 वर्षाचे बाबा एका दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. किती? 80 वर्षाचे बाबा. 80 वर्षाचे बाबा दवाखान्यात ऍडमिट केले. 8 दिवस डॉक्टरनी सांभाळलं. याचं 15 लाख रुपये बिल लावलं. किती? 15 लाख रुपये. 15 लाख ऐकलं, बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले, काय हो बाबा, पैसे नाहीत म्हणून रडता का? तेव्हा बाबा काय म्हणले माहिती का? अरे पैसे नाहीत म्हणून रडत नाही रे, तो ह्यासारखा दापट भारी दवाखाना बांधायला बसली माझे पोरं, पैसे नाहीत म्हणून रडत नाही. तेव्हा डॉक्टर म्हणले, बाबा पैसे नाहीत म्हणून रडत नाही तर कशामुळे रडता? तेव्हा बाबांनी इतकं गोड उत्तर दिलं. बाबा काय म्हणले माहितीये का? अरे पैसे नाहीत म्हणून रडत नाही रे, आई तो 8 दिवस मला सांभाळायचे, याचं 15 लाख रुपये बिल लावलंस. जगाच्या मालकानं मला 80 वर्ष सांभाळले, पण अजून 1 रुपया सुद्धा बिल मागितलं नाही. कसं सांभाळायचं अजून देवानी? इतका देव सांभाळतो आपल्याला. हो, कुठेही सांभाळतो, कधीही सांभाळतो. हे जे संसारातले लोक आहेत हे नुसते कामापुरतं सांभाळतात. हो, लहानपण, तरुणपण, म्हातारं, कोतारं हे नुसते कामापुरते. एकदा म्हातारं झालं, ह्याचं डिस्प्ले वगैरे सगळं गेलं का मग काय नाही, आला बाबूला जा. ज्या गाईवर प्रेम करायचं, ज्या म्हशीवर प्रेम करायचं ती म्हैस रात्री राहते गोठ्यात. ज्या बायकोवर रात्र प्रेम करायचं ती राहते दारापर्यंत. ज्या मित्रावर प्रेम करायचं तो मित्र राहतो मशानापर्यंत. जावं लागतं ती एकट्याला शिकायला. हा धर्म मंडप आहे दादा, दुसरीकडे कुठं शिकत नाही. कारण याची इतका आनंद दुसरीकडे कुठंच नाही बरं का. पण हा जो आनंद आहे का इथला, हा आनंद बी पचला पाहिजे बरं का. हो, कारण आनंद पचायला काय ताकद लागती. हो, काय लागते? आनंद पचायला बी ताकद लागती. हो, काही काहीला आनंद पचत नाही का ना. आमच्या गावात एक 80 वर्षाची म्हातारी होती, त्या म्हातारीला 10 लाखाची लॉटरी लागली बरं का. 10 लाखाची लॉटरी लागली. 80 वर्षाची म्हातारी होती, तिला 10 लाखाची लॉटरी लागली. बँकेचे मॅनेजर म्हणले, हिला जर डायरेक्टच सांगितलं तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर बाई मरण म्हणली. बाई मरण म्हणले म्हणून आता हे म्हणले कसं सांगा म्हणून गावच्या कोतवालाकडे गेले. आमच्या गावचा कोतवाल लय हुशार. गावचा कोतवाल बाईकडे गेला आणि बाईला म्हणाला, बाई कदाचित जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागलीच तर? बाई म्हणली लागूच शकत नाही. तो म्हणला, नाही नाही, जर लागलीच तर? बाई म्हणली लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला, बाई जर खरंच लागलीच तर? हा बाई काय म्हणली माहिती का? जर मला 10 लाखाची लॉटरी लागली ना तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मेला. महाराज, आनंद बी पचायला पाहिजे. हो महाराज, आनंद पचायला बी काय लागते? ताकद लागते बरं का. ऐका, असंच एक कीर्तनामध्ये चोपदार नाचू लागला. इतका उड्या मारू लागला, इतका उड्या मारू लागला. आता मला वाटलं इतका आनंद झाला कसं काय माहिती ह्याला. लय जोड्या हाणू लागला. मला वाटलं मी लहान आहे म्हणून कीर्तन ऐकू ऐकून आनंद व्हायला काय की लय जोड्या हाणू लागला. मी बी असंच करतो, नुसते उड्या हाणू लागला. त्याला म्हणलं, बापरे लयच आनंद झाला. धोतरून तिळून घातलेलं. मी म्हणलं इतका कसं काय आनंद ह्याला, इतका कसं काय झाला काय माहिती हो. आता तिची बायको कीर्तनात आलेली होती ना, तिची बायको घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर काय म्हणली माहिती का? काय हो, लयच कीर्तनामध्ये इतकं नाचत होते, काऊन नाचत होते, काय झालं तुम्हाला इतकं कीर्तनामध्ये नाचायला? बायकाचा स्वभाव सगळ्याला माहिती. इतकं काय झालं नाचायला तुम्हाला कीर्तनामध्ये? ते म्हणला, काय सांगाव तुला? ते म्हणले, काय सांगाव नाही, जे झालं ते सांगा. काय सांगाव नाही, जे झालं ते सांगा. ते म्हणला, सांगूच का? ती म्हणली, सांगा. ते म्हणला, सांगूच का? ते म्हणला, काय सांगाव? जेव्हापासून कीर्तन सुरू झालं होतं तेव्हापासून धोत्रात किडू घुसलं होतं. कीर्तन संपुस्त निघलंच नाही. बघा, त्याच्यामुळं आनंद बी काय झाला पाहिजे? आनंद बी पचायला पाहिजे. हो, आनंद बी पचायला काय लागते? ताकद लागते महाराज. हो, आनंद पचायला ताकद लागते. आपल्याला हा जन्म मिळालाय ना, जन्म मिळाला, पण जन्म वायाला घालू नका तुम्ही. तुकोबारांसारखी कीर्ती करा. हो, आमचे जगद्गुरु तुकोबारांनी नुसतं भजन करायचे. काय खातो पण काय नाही याचं सुद्धा जगद्गुरु तुकोबारांना भान राहिलेलं नव्हतं. काय खातो आम्ही, कसं या संगती आणि कैसे हे लागती नेणुकी. हो, काय खातो पण काय नाही याचं सुद्धा आमच्या जगद्गुरु तुकोबारांना भान राहिलं नव्हतं. इतके जगद्गुरु तुकोबारा भानामध्ये गुंतून गेले होते. भजन करताना, कीर्तन करताना आमच्या जगद्गुरु तुकोबारांना इतका त्रास दिला होता, पण तरी पण जगद्गुरु तुकोबाराय मागं हटले नाही का. एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय बाहेर दिशेला बसले होते, तेव्हा सुद्धा नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण करताना रामेश्वर भट्टेंनी जगद्गुरु तुकोबारांची जीभ धरली. आणि जीभ धरल्याच्या नंतर रामेश्वर भट्टे म्हणतात, अरे तुक्या, लाज वाटली पाहिजे, अपवित्र जागेवर सुद्धा नामस्मरण करतोस, लाज वाटली पाहिजे. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणले माहिती का? माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा,
माझी मज झाल्यानावर वाचा माझी मज झाल्यानावर वाचा माझी मज झाली अनावर बाचा 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 छंद या नामाचा घेतला से 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 माझी मज झाली अनावर वाचा 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 माझी मज झाली अनावर बाचा माझी मज झाली अनावर बाचा माझी मज झाली अनावर बाचा माझी मज झाली अनावर वाचा तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मी काय करतो आणि काय नाही याचं सुद्धा मला भान राहिलेलं नाही. इतकं मी जगद्गुरु तुकोबाराय म्हणले इतकं मी भजनामध्ये गुंतून केलंय. इतका जगद्गुरु तुकोबारायांना मंबाजी बुवांनी त्यांनी इतका त्रास दिला, पण आज सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं आपण नाव घेतो. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा घेतला, गाथा लिहिला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामधले कीर्तनामध्ये आज सुद्धा अभंग घेतोय. बघा किती ख्याती केली जगद्गुरु तुकोबारायांनी. अशीच ख्याती करा. हा जे जन्म मिळालाय, मृत्यू आपल्याला कधी येईल आणि कधी नाही याचा आपल्याला काही भरोसा नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आत्महत्या करू नका. महाराज इतके लोक आत्महत्या करतात का? ह्याला कदरलेत का? कदरलेत महाराजाला. पण तसं करू नका, आत्महत्या करू नका. कारण हे जे शरीर मिळालं ना, ह्याची शरीराची या किंमतच कळाली नाही कुणाला. हो, या शरीराची जर किंमत कळली असती ना तर आत्महत्या केली नसती. ज्यांना कुणाला ह्या शरीराची ज्यांना किंमत कळली का ते वरून फोन करायला स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. आणि महाराज म्हणले मृत्यू लोकी जन्म व्हावा आम्हा. मृत्यू लोकात जन्म व्हावा म्हणले, वरून फोन करायला आम्हाला मृत्यू लोकात जन्म व्हावा. आणि खालची पुन्हा म्हणतात कशाला मला वर जायचे, कशाला मरायला वर जायचं पुन्हा परत. आहे का? इतके लोक विचित्र झालेत महाराज. त्याच्यामुळं आत्महत्या करू नका. एक दिवस कधी ना कधी तरी जायचंच आहे, बरोबर का नाही? हो, लोक इतकी दारू पितात. दारू एक पिऊ नका. दुसरी एक गोष्ट सांगन, दारू एक पिऊ नका. दारू पिण्यापेक्षा अरे नामस्मरण करत जा. अरे दाम पर दाम पीने से क्या फायदा, अरे दाम पर दाम पीने से क्या फायदा. एक बार हरि नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. महाराज दारू पिऊन काही उपयोग नाही, पण देवाचं नामस्मरण करत राहा, तुमची जिंदगी नक्कीच सुधरेल बरं का. कारण मी इथं आलो, इथं मजा करण्याकरता नाही आलो. कारण माझी एक जिद्द आहे. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से ना सही, लेकिन तुम्हारे दिल से सूरत की गंगा निकलनी चाहिए. तुम्हारे दिल से सूरत की गंगा निकलनी पाहिजे. माझा हा एवढाच उपदेश आहे. त्याच्यामुळे आत्महत्या करू नका. कधी ना कधीतरी आपल्याला एक दिवस मरायचंच आहे. काही भरोसा नाही बरं का ह्या जिंदगीचा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. काहीच भरोसा नाही. हे आपल्याला जे शरीर मिळालं ना, हे म्हणजे हे किरायाचं घर आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन तो जाना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक ना एक दिवस बाहेर जायचं. कारण हे जे किरायाचं घर आहे कधी ना कधीतरी सोडायचंय. हो, किरायदाराचं घर म्हणजे कधी ना कधीतरी एक ना एक दिवस सोडायचंच आहे, बरोबर का नाही? हो, हे किरायाचं घर कधी ना कधीतरी सोडायचंय. त्याच्यामुळे आत्महत्या काय करू नका गडे. एक ना एक दिवस जायचंय, फक्त आत्महत्या करू नका. जगद्गुरु तुकोबारायांसारखी ख्याती करून जा, ज्ञानेश्वर महाराजांसारखी ख्याती करून जा. ऐका, इतका ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा इतका त्रास दिला, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, खचले नाही. ज्ञानेश्वर महाराज खचले का? नाही महाराज.
ज्ञानेश्वर महाराजांनी इतकी ख्याती केली. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांचं आज जर नाव घेतलं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं जर चरित्र वाचायला लागलं ना तर असं अंगाला काटा येतो, डोळ्यामधून रक्तच पाणी येते बरं का. हा, पण ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला, पण ज्ञानेश्वर महाराजांचं आज सुद्धा नाव गाजतंय. लक्षात ठेवा, अख्ख्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं नाव गाजतंय, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांसारखी कीर्ती करा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कीर्ती करा. एक ना एक दिवस कधी ना कधी तरी जायचंय ना. अरे जाता वेळेस असं जा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जा. हा, जाता वेळेस असं जा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जा. जगता वेळेस असं जगा, वाघासारखं जगा, एवढं मात्र लक्षात ठेवा. हो, अशी ख्याती करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती ख्याती केली, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी ख्याती करा. विठ्ठल 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 विठ्ठल. दारू पिऊ नका दादा, कारण त्या दारू मध्ये काय आहे? दारू पिऊ नका. हा, काहीला गाडी, एखाद्याला गाडी जर असली ना, एखाद्याकडे गाडी असली, ती गाडीची इतकी किंमत आहे, गाडी जपून हे करतं. दादा तुमच्याकडे गाडी आहे का? आहे ना. कोणती गाडी? 4 व्हीलर. विनवाय केवढीची गाडी? 17-18 लाखाची, 20 लाखाची गाडी बर का. ऐका, 20 लाखाची गाडी आहे, डिझेल का पेट्रोल? त्यात तुम्ही राखेल वाटतान का? इमर्जन्सी जर डिझेल संपलं तर राखेल नाही वाटतान का? गाडीचं इंजन खराब होईल म्हणून. ऐका, 20 लाखाची गाडी आहे, त्याच्यामधला जर डिझेल संपलं तर तुम्ही राखेल वतीत नाही, कोट्यवधी रुपयाची गाडी खपा खप खंबीची खंबे हाणते. महाराज म्हणजे तवा कसं काय नाही वाटलं? गाडी मधलं राखेल संपलं, डिझेल संपलं तर राखेल वतीत नाहीत, पण ही दारू अजिबात नाही महाराज. ही एक कोट्यवधी रुपयाचं शरीर आहे ना महाराज. आणि याची किंमत कशी कळली नाही कोणाला? त्याच्यामुळे ह्याची एक काय कळायला पाहिजे? किंमत कळायला पाहिजे. हो महाराज, हा, किंमत कळाली पाहिजे याची. याची किंमत जर कळाली ना, बस. ह्याची किंमत कळली नाही म्हणून तर लोक आत्महत्या करते. किंमत जर कळली असती तर कशाला आत्महत्या केली असती? वरचे जे वर गेले त्यांना किंमत कळाली म्हणून ते वरून फोन करायला आम्हाला खाली येऊ द्या. हा, तुकोबारांसारखी ख्याती करा. तुकोबारा इतके देवाची भक्ती करत होते, काय खाते तर काय नाही याचं सुद्धा भान राहिलेलं नव्हतं. आधीच सांगितलंय का. एका दिवशी तुकोबारांचा मेवना घरी जेवायला आला. तुकोबारांचा मेवना घरी जेवायला आला म्हणून स्वतःचा भाऊ आला म्हणून जिजाबाईंनी सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक केला. इतका गोड स्वयंपाक बनवला, इतका गोड स्वयंपाक बनवला, पण एक गोष्ट चुकली, भाजीमध्ये मीठ टाकायचं विसरले. भाजीमध्ये मीठ टाकायचं विसरले, पंगत बसली. हे जेवायला बसल्याच्या नंतर तुकोबारांच्या मेवण्यानं फक्त 2 घास खाल्ले आणि हात धुतले. 2 घास खाल्ले, हात धुतले. जगद्गुरु तुकोबारा देवाचं नामस्मरण करत पोटभर जेवले आणि भजनाला निघून गेले. भंडारा डोंगरावर भजनाला निघून गेले. आणि भजनाला निघून गेल्याच्या नंतर जेव्हा जिजाबाई जेवायला बसली ना, जिजाबाई म्हणती माझा भाऊ इतका लवकर का जेवला? 2च घास खाल्ले, इतक्या लवकर माझा भाऊ जेवायला बसला, कस काय इतका काय झालं असेल? तेव्हा जिजाबाई जेवायला बसली. आणि जेव्हा जिजाबाई जेवायला बसली ना, तेव्हा कळालं की भाजीमध्ये मीठ नाही. भाजीमध्ये मीठ नाही हे कळाल्याच्या नंतर जिजाबाई, भाजीमध्ये मीठ नाही हे कळाल्याच्या नंतर जिजाबाईनं 1 घास खाल्ला. आणि 1 घास खाल्ल्याच्या नंतर जिजाबाई लगेच तुकोबारायांकडे भांडायला. तुकोबारायांना भांडायला गेल्या. तुकोबारायांना भांडायला, विठ्ठल 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 विठ्ठल. जिजाबाई तुकोबारायांकडे भांडायला गेल्या. आणि भांडायला गेल्याच्या नंतर म्हणल्या, महाराज तुम्हाला कळायला पाहिजे. काय? तुम्हाला कळायला पाहिजे, इतक्या दिवसातून माझा भाऊ जेवायला आला, तुम्ही सांगितलं नाही भाजीमध्ये मीठ नाही का? हो सांगितलं नाही, तुम्हाला कळायला पाहिजे. हो महाराज, असं का केलं तुम्ही? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, अगं मला याचं सुद्धा भान राहिलं नाही. काय खातो मी याचं सुद्धा मला भान राहिलं नाही. काय खातो आम्ही? कासया संगती आणि कैसे हे लागती नेनुमुखी. हो, आम्ही काय खात नाही आणि याचं सुद्धा आम्हाला भान राहिलेलं नाही. इतके जगद्गुरु तुकोबारा देवाच्या भजनामध्ये गुंतून गेले. त्याच्यामुळे असं जगद्गुरु तुकोबारांसारखं नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आम्ही हितासाठी जागलो. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तुम्ही हितासाठी जागा. पण जो कीर्तनामध्ये जो माणूस बसलेला होता तो म्हणला, महाराज तुम्ही लयच म्हणाले हितासाठी जागा, हितासाठी जागा. नेमकं हितासाठी जागायचं, पण हितासाठी जागल्याच्या नंतर काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र
सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्यापुत्र 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 होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र 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 होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक 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 अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. हा कुळी कन्या पुत्र तुम्ही जर देवाचं नामस्मरण करत राहिले हितासाठी जर जागलात तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. हो जसं तुकोबारायने अखंड चिंतन केलं तसं करा महाराज. हो नाहीतर हितासाठी नका जागू काही अडचण नाही. लोक जे आपले जे मुलं आहेत ते पुन्हा दारुडे निघते. तुम्ही जसं वागता तसे ते बरोबर का नाही. जसं तुम्ही वागणार तसे ते वागणार बरोबर. त्याच्यामुळे आपण जर देवाचं नामस्मरण करत राहिलो ते सुद्धा आपल्या मागं तेच करणार आहे. पण आपण जर दारू पित राहिलो तर ते सुद्धा तेच करणार. ऐका कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्याकडे एवढंसं पोरग आलं आणि एवढंसं माझ्याकडे पोरग आलं आणि मस्त असं तंबाखू हातात घेऊन आलं. हातात घेऊन माझ्या पुढं तंबाखू चोळतं मला म्हणतं इतकुसा महाराज नाही काय कीर्तन सांगतो रे तू. मला म्हणलं तू एवढं सास माझ्यापेक्षा बी लहान आहेस तू तंबाखू खातो तुला काही कळत नाही का तुला लाज वाटत नाही. तो म्हणला कायची लाज आणि कायचं काय विठ्ठला 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 म्हणला कायची लाज आणि कशाचं काय मला काय नाही वाटत म्हणला. आणि तेव्हा लगेच त्याचा बाप आला की लगेच त्याने अशी मूठ मागं घेतली. मी म्हणलं काय रे आता बापाला म्हणून भेटू काय. तो काय म्हणला माहिती का बापाला म्हणून भेट नाही ती जात ह्याच्यातलीच अर्जी माग ह्याच्यातलीच अर्धी मागतं म्हणलं. म्हणजे आता बाप तसा म्हणल्यावर ती बी तो नाही तर कसं आहे का नाही मला. त्याच्यामुळं हिच्यासाठी जागलं पाहिजे. महाराज हे दारू जे पेतेत आणि बारकाले पोरण दारू पिणारे ह्यांच्या तर नादीच लागायचं नाही महाराज. अजिबात नाही. लय विचित्र लोक हे बारकाली पोरण दारुड्याच्या तर नादी लागायचं नाही. लांबूनच जय हरी घालणार जय हरी आणि लांबूनच म्हणणार प्याता का पास्ता दारू. आता ह्यांना कसं सांगायचं आता आपण धोत्र्यासारखे नाही का नाही माझे तुम्ही लय लोक विचित्र. दारुडे म्हणजे दारुड्याचा नादच करायचा नाही. आता हे चार पाच जण कसे करतात आपल्याला पार्टी करायची. रात्रीचे 2 वाजले 2 वाजता म्हणले आपल्याला पार्टी करायची. एक जण म्हणला हे पार्टी करायचा कोणता टाइम आहे. ते म्हणला तुला काय करायचं पार्टी करायची ना. ते म्हणला बरं चला काय अडचण आहे. ते म्हणला बोकडं कोण आणणार आहे. दुसरा कसा करतो अरे माझी बायको माहेराला गेलती ना तर माहेराला गेल्याच्या नंतर माझ्या बायकोने मस्त गबदुलं बोकडा आणलाय म्हणले त्याची पार्टी करून म्हणले आपण काय अडचण नाही म्हणले चला. ते हळूच मग आता घरी चोरी करायला जायचं म्हणले हळूच गेले आणि त्या कोट्यामध्ये घोळा असा होता बरं का. जी काळी कुत्र त्या कोट्यामध्ये एक काळं बोकडं होतं नवं आणलेलं आणि एक काळी शिळी होती आणि एक काळं कुत्र होतं. ऐका एक काळं कुत्र होतं आणि एक बोकड होतं. आता रात्री आता हे लपून चाललेत म्हणून आता गडबडीने कुत्रा आणलं का बोकुड आणला ते सकाळी कळलं. ह्यांनी आणलं उचलून इकडं पार्टी केली आणि पार्टी ते केल्याच्या नंतर मग घरी आले. आता घरी आल्याच्या नंतर मस्त पार्टी ती केलेली होती. आता तिची बायको म्हणली काय केलं रात्रभर. ते म्हणलं तुला काय करायचं म्हणलं सहज अशी त्या कोट्याकडे नजर गेली. आता कोट्यात नजर गेली की ह्यो लगेच कसं करतोय बोकुड तर इथंच दिसायला.
ती लगेच म्हणतो हे बोकड इथं कसं काय. ती बायको कशी करते त्या बोकडाचं जाऊ द्या, पण मला एवढं सांगा तुम्ही रात्रीच्या 2 वाजता काळं कुत्र घेऊन कुठे गेलते. म्हणजे यांनी कुत्र्याचीच पार्टी केली तिकडे जाऊन. इतके लोक विचित्र आहेत दारू पिणारे, त्याच्यामुळे दारू उडायचे नादी लागायचं नाही. ओ लय खतरा. एक जण म्हशीवर चढलं बरं का. आता 2 जण म्हशीवर चढले, एक जण त्यातलं खाली राहिलं आणि एक जण म्हशीवर चढलं. आता वर म्हशीवर चढलं होतं ना, खाल्ला जेव्हा होतो ना, खालचा कसा करतो खाली उतर तुला पोलीस पकडून येते. काय खाली उरतो तुला पोलीस पकडून येतात. वरचा मग तू कसं काय पकडून येतात. खालचा मग तू खाली उतर तुला पोलीस पकडून येतात. वरचा मग तू कसं काय पकडून येतात. खालचा मग तू हेल्मेट कुठे हेल्मेट. वरचा मग ते नाही लायकस काय काय रे ही 4 व्हीलर आहे, हिला हेल्मेट नसतं म्हणला, 2 व्हीलरला हेल्मेट असतं आणि बसलीत म्हशीवर. तिथून उठले वर स्लॅपवर झोपायला गेले. आता स्लॅपवर झोपायला गेले ऐका बरं का, स्लॅपवर झोपायला गेले थोडा पाऊस पडायला बरं का. थोडा पाऊस पडायला की त्यातलं एक जण कसं करतंय, राम भाऊ अरे आबाळाला बोळ पडले चल खाली. याला पाणी गळाले म्हणलं आबाळाला बोळ पडले खाली चल. आता खाली चल म्हणले की तेवढ्यात कपडे घेतले, कपडे घेऊन निघाले. आता कपडे घेऊन निघाले की तेवढ्यात वीज चमकली. दुसरा कसं करतोय आता जायची गरज नाही. तो म्हणला कसं काय, तो म्हणला आता बिल्डिंग वाले आलीत की आता छिद्र बुजीतील ती. इतके विचित्र लोक आहेत, त्याच्यामुळे ह्यांच्या नादीच लागायचं नाही दारुडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बारकाले पोरं बस ह्यांच्यात नादी. ह्यांना लांबून जे हारी घालायचा, जे हारी निसताना त्याच्या पाया पडायचं पण त्याला बोलायचं नाही अजिबात नाही. महाराज हो असंच एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर मला चला महाराज आपली तो चहा प्यायला. म्हणलं मी चहा घेत नाही. त्याला म्हणलं तो म्हणला दूध घेऊ चला. दूध घेऊ म्हणलं चला तो गेला. आता त्याच्या मागं मी चालल्याच्या नंतर त्याला मी सहज विचारलं. आता त्याच्या घरी गेलो आणि बाहेरच अशा 2-3 गाई म्हशी बांधलेल्या होत्या. त्याला मी विचारलं काय रे ही गाय दूध देते का. तो काय म्हणला माहिती काय, ही गाय दूध देत नाही आपल्याला काढावं लागतं म्हणला. बापरे पोरगं लय खतरा दिसते. घरात गेलो आणि घरात गेल्याच्या नंतर त्यांनी मस्त मला 2 तांबे दूध पाजलं. किती 2 तांबे वाटते का पिन म्हणून 2 तांबे 2 तांबे दूध पाजलं गाड्याने मला. किती 2 तांबे. आणि 2 तांबे दूध प्यायल्याच्या नंतर त्याला म्हणलं काय रे तुझ्या इथं आल्याच्या नंतर मी 2 तांबे दूध पिलं तर तुझ्या इथं काय म्हणणार का नाही. तो काय म्हणला माहिती का, काही नाही म्हणणार, कारण हे जे तुला 2 तांबे दूध पाजलंय ना त्याच्यामध्ये उंदीर पडून मेलेला होता. इतका राग आला. तांब्या धरला, तांब्या असा फेकला. तांब्या फेकला की तांब्या फुटला. आता तांब्या फुटला की ते पोरग कसं करतंय, मम्मी अगं महाराजांना आपला संडासला न्यायचा तांब्या फोडला गाय. पोरं विचित्र असते म्हणजे बघा हे किती खतरा म्हणा. त्याच्यामुळे ह्या बारक्याला पोरायचे एक नादीच लागायचं ना महाराज हो लय खतरा. आणि दारुडे दुसरी एक गोष्ट म्हणजे कोण दारुडे. ह्या दोघांच्या अजिबात नादी लागायचं नाही. ह्यांना असं लांबून जे हरी घालायचा विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांना असं काय करायचं लांबून जे हरी घालायचं. झालं आपुलिया हिता जुहासे जागता. हितासाठी जागा देवाचं नामस्मरण करत राहा. आपुलिया हिता जुहासे जागता. धन्य माता पिता तयाची या. जो हितासाठी जागतो त्याचे आई वडील काय धन्य. धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत श्रवण करा सुखी समाधानी राहता. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज शेवट म्हणले तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई. झालंय माझं कीर्तन. तुम्ही सगळ्यांनी माझं कीर्तन लक्ष देऊन ऐकलं. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. ऐका सगळ्यांनी कीर्तन ऐकलं माझं 2 तास कीर्तन तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं. पण जाता जाता एवढं सांगन 5 ते 10 मिनिटं आईवडला विषय सांगत ते मात्र सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. ह्या गावामध्ये मी आईवडिलाची सेवा करायला सांगतो बास. एवढं जर तुम्ही माझं जर ऐकलं आणि एकानं जर आईवडिलाची सेवा करायला जर सुरू केली ना बास या गावामध्ये माझं कीर्तन झालंय म्हणून सफल होईल हो. त्याच्यामुळे आईवडिलाची सेवा करा. सुखी समाधानी राहा. जगामध्ये कोणचं दुसरं पुण्य नाही. आई वडिलाची सेवा केल्यानं जेवढं पुण्य लागतं ना ते दुसरी कोणची सेवा केल्यानं तेवढं पुण्य लागत नाही. त्याच्यामुळे आई वडिलाची सेवा करत राहा. आई वडिलाची जर सेवा करत राहिलात ना तरच सुखी आणि समाधानी राहतात दादा. कारण आई वडिला ज्याला आई नाही ना त्यांना विचारा आईची किंमत. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. ज्याला माय नाही ना त्याला विचारा मायची किंमत. आणि ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत काय असते तर. त्याच्यामुळे आई वडिलांची सेवा केली पाहिजे. वडील जे असतात ना ते बिल्डिंगचा खाल्ला
पाया असतात. वडील जे असतात ते खाल्ला बिल्डिंगचा पाया असतात. तुम्ही कितीही मोठी बिल्डिंग बांधा पण खाल्ला जर त्याला पाया जर नसला ना तर बिल्डिंग मात्र कोसळ. त्याच्यामुळं कितीही मोठा संसार जरी असला ना तर संसारामध्ये जर बाप नसला ना मात्र संसार जो आहे ना तो सगळा संसार कोसळून जाईल दादा. त्याच्यामुळे आई वडिलाची सेवा करा. संसारामध्ये आई आणि वडील पाहिजेत दादा. एवढीच सेवा करा. आई वडिलाची सेवा केली ना तरच तुम्ही सुखी आणि समाधानी राहता. बाप जो असतो, बाप म्हणजे कोण असतो माहितीये का? दगडावर घसटणारा चंदन म्हणजे तो बाप असतो. एके दिवशी दगडावर घसटणाऱ्या चंदनाला दगडानं प्रश्न केला, अरे चंदन दादा इतका का घासतोस रे? चंदन दादा एके दिवशी घासू घासू संपून जाशील रे. चंदन दादा इतका का घासतोस रे? तेव्हा चंदन काय म्हणाला माहितीये का? अरे माझ्या जर घासण्यानं या वारकऱ्याच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना, या श्रोत्याच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना तर मी घासायला तयार आहे. तसा म्हणणारा बाप आहे. माझ्या जर घासण्यानं ना ह्या संसार जर सुखी आणि समाधानी राहत असेल ना तर मी मात्र घासायला तयार आहे. तसा म्हणणारा म्हणजे बाप आहे. त्याच्यामुळे आई वडिलाची मात्र सेवा करा. बस एखादी तुम्ही वारीही नाही केली तरी चालल, एखाद्या देवाची भक्ती जरी नाही केली तरी चालल, पण आई वडिलाची मात्र सेवा करत राहा. बस माझं ह्या गावामध्ये कीर्तन झालं म्हणून सफल होईल. फक्त आई वडिलाची सेवा करत राहा दादा. आई वडिलाची जर सेवा केली ना तर तुम्ही मात्र सुखी आणि समाधानी राहतात दादा. हा आई वडील एकदा मिळालेत पण पुन्हा एकदा जर गेले ना तर पुन्हा मिळतील का नाही याचा भरोसा नाही दादा. हा त्याच्यामुळे आई वडिलाची सेवा करा. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आपल्या आई वडिलाची सेवा करा. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय ना, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय ना त्या आई वडिलाची सेवा करत राहा दादा. हा म्हातारपणी जे आई वडील असतात ना त्यांना आई वडिलाला म्हातारपणी आपण सांभाळणं ते पाहिजे काम. पण लहानपणी आई वडील आपल्याला सांभाळतात पण म्हातारपणात आपण आई वडिलाला सांभाळलं पाहिजे. एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आई वडिलाची सेवा करत राहा. आई वडिलाची सेवा जर केली ना तरच तुम्ही सुखी आणि समाधानी. बास तुम्ही कितीही भक्ती करत राहा, तुम्ही कितीही देवाची जरी भक्ती करत असलात ना आणि आई वडिलाला जर घरी सांभाळत नसताल ना दादा तर काही उपयोग नाही त्या भक्तीला. तुम्ही मात्र फक्त आई वडिलाची सेवा करत राहा. आई वडील असले ना महाराज, ज्यांच्या जीवनामध्ये आई वडील आहेत ना तोच सगळ्यात सुखी आहे बरं का. ज्यांना आई नाही ना त्यांना विचारा आईची किंमत काय असते तर दादा. ज्याला बाप नाही ना त्याला खरंच विचारा बापाची किंमत काय असते तर. अरे बाप म्हणजे ना आपल्या संसारामध्ये स्वतःला फाटकी बनेल घालीन, स्वतःला पायामध्ये फाटकी चप्पल घालीन, पण स्वतःच्या लेकराला फाटकी चप्पल फाटकी बनेल मात्र घालून देणार नाही ना. तसा म्हणणारा म्हणजे बाप आहे. आपली आई म्हणजे एक दिवस उपाशी राहीन, रक्ताचं पाणी हाडाचं पाणी करीन. महाराज आपली आई हाडाचं पाणी करीन पण लेकराला मात्र आई आपली खाऊ घालीन. एवढं मात्र लक्षात ठेवा बरं का. हा आई एक दिवस आई आपली उपाशी राहीन पण लेकराला उपाशी राहून देणार नाही. तशी म्हणजे आपली माय आहे दादा. त्याच्यामुळे आई वडिलाची सेवा करत राहा. आई वडिलाची जर सेवा केली ना तरच तुम्ही जगामध्ये सुखी आहेत. जेव्हा आई वडिलाची सेवा करतो ना तोच अख्ख्या जगामध्ये सुखी आहे. बास दुसरं कोणीच नाही. त्याच्यामुळे आई वडिलाची सेवा करत राहा. का एक बाळू नावाचा मुलगा होता. एका गावामध्ये एक बाळू नावाचा मुलगा होता आणि त्याचे वडील आर्मीवरती सीमेवरती लढायला होते. तो सारखा म्हणायचा माझे वडील केव्हा येणार आहेत, माझे वडील केव्हा येणार आहेत. दिवाळीचा सण आलेला होता. ज्या दिवशी दिवाळीचा सण आलेला होता ना दिवाळीच्या सणा अगोदर 4-5 दिवसा अगोदरच पत्र तिकडून आलं. आर्मीवरून सीमेवरून पत्र आलं आणि पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की मी गावाकडे येणार आहे. दिवाळीच्या सणासाठी मी गावाकडे येणार आहे म्हटल्याच्या नंतर बाळू असा इतका उड्या मारायचा, अख्ख्या गावामध्ये उड्या मारायचा. माझे वडील येणार आहेत, माझ्या दिवाळीच्या सणाला माझे वडील येणार आहेत, फटाकडे घेऊन येणार आहेत, मला खेळणी घेऊन येणार आहेत. माझे वडील माझ्याकडे येणार आहेत दिवाळीच्या वेळेस. माझे वडील माझ्याकडे येणार आहेत दिवाळीच्या सणावेळेस. इतका दुमदमत होता, इतका आनंद अख्ख्या गावामध्ये करायचा. प्रत्येकाला सांगायचं माझे वडील येणार आहेत. ऐका ज्या दिवशी वडील येणार होते ना त्या दिवशी दिवसभर वाट पाहिली. त्या दिवशी वडील आले नाही. दुसऱ्या दिवशी पत्र आलं. दुसऱ्या दिवशी पत्र आल्याच्या नंतर नुसतं पत्रच नाही आलं तर स्वतःचे जे वडील होते ते वडील सुद्धा आले दादा. वडील आले. वडील पण असे झोपल्यासारखे आले. तेव्हा बाळू जो होता ना तो बाळू बघत होता. गावचे सगळे लोक जमा झाले. तिकडून आर्मीवरून गाडी आली. काय झालं असेल, बरं वाईट काय झालं असेल. तेव्हा जो बाळू नावाचा वडील होते ना ते जसे मेलेले पडल्याच्या नंतर हे बघितल्याच्या नंतर अख्खं गाव रडू लागलं. गाव रडत होतं. रडत असताना बाळू म्हणू लागला इतका नेमका कलमा कशाचा आहे, चला जाऊ तरी आपण बघू. तेव्हा जेव्हा बाळू बघत होता ना बाळू इतका रडू लागला. बाळू म्हणला बाबा तुम्ही तर असे का झोपून आले हो बाबा. तुम्ही माझ्यासाठी खेळणी आणणार होते ना, फटाकडे आणणार होते ना, तुम्ही काहीच नाही आणलं. तुम्ही नुसते
झोपले का हो बाबा असं का केलं इतका बाळू रडू लागला इतका रडू लागला ऐका मागच्या पुढच्याचा विचार त्या वडिलांना केला नाही मागच्या पुढच्याचा विचार केला नाही आर्मीवरती लढायला गेले स्वतःच्या मातेसाठी स्वतः भारत मातेसाठी स्वतःच्या छातीमध्ये धडा गोळ्या घालून घातल्या हो आणि ह्या भारत देशासाठी त्यांचा मृत्यू झाला लक्षात ठेवा वडील गेले त्या बाळूच्या संसारामधले त्या वडील गेले बाळूचे वडील गेले आणि बाळूचे वडील गेल्याच्या नंतर इतकं जीवनामध्ये दुःख झालं बरेचसे दिवस सगळे अन्न न खाता सगळे पाण्याचा घोट नाही जीवनामध्ये अन्न न खाता हे सगळे जण राहत होते आणि राहिल्याच्या नंतर काही दिवसाने फक्त बाळू आणि बाळूची आई हे दोघं जणच राहिले संसारामध्ये हे दोघं जण राहिले हे दोघं जण राहिल्याच्या नंतर बाळूच्या गावची एक दिवस यात्रा आली आणि बाळूच्या गावची यात्रा आल्याच्या नंतर बाळूच्या आईला बाळू म्हणाला आई अगं आई 4 दिवसानंतर आपल्या गावची यात्रा मला पैसे दे खर्चायला काही आई म्हणली बाळा तुला 50 रुपये मी खर्चायला देईन तो हो म्हणला हो ठीक आहे मला 50 रुपये खर्चायला दे 50 रुपये खर्चायला दे म्हणल्याच्या नंतर ज्या दिवशी यात्रा आहे त्या दिवशी बाळू म्हणाला आई मला पैसे दे आई म्हणाली आता झोप सकाळी तुला पैसे 50 रुपये देईन तेव्हा सकाळ झाली सकाळी उठल्याच्या नंतर बाळूचे मित्र आले बाळू आंघोळच करत होता बाळूचे मित्र आले आई ए आई चल मला जायचं यात्रेला माझे मित्र आलेत मला 50 रुपये दे 50 रुपये दिले बाळूच्या आईने स्वतःच्या मुलाला चहा पाजायली होती स्वतःच्या मुलासाठी चहा गरम करून दिला बाळू थांब रे चहा पिऊन जा स्वतःच्या मुलासाठी चहा करून दिला दादा ऐका उशीर होता तर बाळूचे जे मित्र होते ते म्हणत होते बाळू आवर चल आपल्याला जायचंय तेव्हा बाळूची जी आई होती ना तेव्हा चहा गरम करून पक्कड सापडत होती पण पक्कड काही सापडत नव्हती बाळूच्या आईने मागचा पुढचा विचार काही केला नाही स्वतःच्या साडीने ते वरचा पातेला काढलं चर्रकन असा बोटाचा आवाज झाला आणि जेवढे बोट होते ना तेवढे बोटाला सगळ्या पोळाला आणि पोळाल्याच्या नंतर आईच्या डोळ्यातून पाणी आलं बाळू म्हणला आई पोळलं का गाय तुला तेव्हा आई अशीच मुरख्या हसून आई म्हणाली बाळा मला काही झालं नाही तू यात्रेला जा मला काही झालं नाही आणि आई वडील नसल्याची जाणीव होऊन देऊ नको मुलं खेळणी घेतील तू खेळणी घे मुलं हॉटेलवर जातील तू हॉटेलवर जा मुलं रथपाळण्यामध्ये खेळतील तू रथपाळणा खेळ पण वडील नसल्याची जाणीव ही मात्र करून देऊ नकोस 50 रुपये दिले मुलं म्हणले चला लय भूक लागली आपण हॉटेलवरती जाऊ मुलं हॉटेलमध्ये गेले पण बाळू नावाचा जो मुलगा होता ना तो हॉटेलमध्ये नाही गेला हॉटेलच्या बाहेर थांबला कुणी वडापाव घेतं कुणी कचोरी घेतं कुणी समोसे घेतं सर्वजण घेतलं सर्वांनी घेतलं सर्वजण खाऊ लागले पण बाळू नावाचा जो मुलगा होता ना तो सगळ्यांकडे बघून नुसता रडू लागला हो त्याला वडील नसल्याची जाणीव झाली तिथून मुलं उठले रथपाळण्यामध्ये गेले आणि रथपाळण्यामध्ये गेल्याच्या नंतर रथपाळण्यामध्येही बाळू बसला नाही रथपाळण्यामध्ये पण बाळू बसला नाही त्यांच्याकडे नुसता बघत होता तेव्हा आपण रडू लागला वडील नसल्याची जाणीव झाली तेव्हा बाळू रडू लागला आणि रडत असताना पुन्हा परत मुलं खेळणी घ्यायला गेले मुलांनी खेळणी घेतली स्वतः कुणी गाडी घेतली कुणी खेळणी बरीचशी अशी खेळणी घेतली पण स्वतः जो बाळू होता ना त्या बाळूनं खेळणी न घेता आपल्या आईला सकाळी पोळालं होतं पक्कड सापडत नव्हती ना म्हणून स्वतःच्या आईसाठी त्यानं पक्कड घेतली हो आणि पक्कड आणली घरी आणि घरी आल्याच्या नंतर बाळूला म्हणाला बाळू आईला म्हणाला आई बघ तुझ्यासाठी मी काहीतरी वस्तू आणली ग आई बघ तेव्हा आई म्हणाली काय नेमकं वस्तू तरी काय आणलीस तेव्हा म्हणाली आई अगं बघ तर वस्तू तर बघ मी काय आणली बाळूनी जी पक्कड होती ती आईच्या हातामध्ये दिली आणि आईच्या हातामध्ये पक्कड दिली आणि पक्कड आईने बघितल्याच्या नंतर आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि आईच्या डोळ्यातून पाणी आल्याच्या नंतर आई म्हणाली का रे बाळू वडील नसल्याची तुला जाणीव झाली ना तू का वडापाव खाल्ले नाही तू मुलं हॉटेलमध्ये गेले तर तू हॉटेलमध्ये गेला नाही मुलांनी रथपाळणा खेळला तर तू रथपाळणा खेळला नाही मुलांनी खेळणी घेतली तर तू माझ्यासाठी पक्कड आणली का रे बाळा दोघं जण इतकं रडू लागले आणि रडत असताना बाळू म्हणू लागला आई मला वडील नाही येत ग आणि स्वतःच्या तो पदराने सकाळी पातीला जर काढला असशील तुझे जे मला पैसे आहेत अरे आई तुझे जर हे मला पैसे देत असशील ना आणि हे जे खेळणी मला घ्यायची आहे ना आई तुला जर इतकं दुःख पोहोचत असेल ना तर मला हे पैसे काय कामाची गाई तेव्हा बाळूनी आईच्या हातामध्ये पकड दिली रडू लागले ऐका वडील नसल्याची जाणीव झाली त्याच्यामुळे वडिलाची सेवा करा दादा एवढीच माझी इच्छा आहे आतापर्यंत ऐकलं झालंय माझं कीर्तन तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं आता झालं कीर्तन आई वडिलाची सेवा करा झालंय माझं कीर्तन तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं आता तुम्ही सगळेजण एकदा भजन करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
तुका मन माझा घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा म्हणे माझ घडो त्यांची सेवा वाह तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक परी माझ दैवा पार नाही परी माझ दैव पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक
तयाचा तया तयाचा हरिक तया तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कोळीकर्ण पुत्र होती जे सात्विक कोळीकर्ण पुत्र होती जे सात्विक सात्विक विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोले पुरे देवा कुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्या फुल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय